बघा केवढा मोठा आवेश, एक आवाका, एक मोठा परीघ, एक ज्याला खरोखर ग्लोबलायझेशन म्हणतो, तो विचार बाबासाहेबांनी दिला. भारतरत्न, विश्वभूषण, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवांनी आपल्या बहुजनांच्यासाठी आपला ध्येय झिजवला आणि आपल्याला हे सोन्याचे दिवस दाखवले, असे सर्व महामानव, महामाता यांच्या पवित्र विचारांना, पवित्र कार्याला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेले आहेत आदरणीय डॉक्टर प्राध्यापक माधवी दिनकर खरात, MA PhD, नेट विभाग प्रमुख, मराठी, शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे. आणि मॅडमचा आजचा विषय आहे पत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अतिशय सुंदर आणि खूप छान विषय घेऊन आपल्याला आज मार्गदर्शन करणाऱ्या ताईंनी आपल्याला याच्या आधीही आपल्याला खूप मुलाखत छान दिलेली आहे आणि त्यांचा परिचयही आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि इतकं सुंदर त्यांचं अभ्यास आहे, त्यांचं विचार आणि त्यांचे परिचय जेव्हा ऐकला तेव्हा त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान आहे. व्यक्तिमत्व इतकं सुंदर आहे की ताईंचा अभ्यास आणि बाबासाहेबांच्या पत्रातील म्हणजे जे पत्रव्यवहार आहे त्यावरचा खास अभ्यास त्यांचा, तर हा अतिशय अतुलनीय आहे. तर मी आपल्या या कार्यक्रमामध्ये मॅडमचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. ताईंचा आजचा विषय इतका सुंदर आहे की त्यांच्या बाबासाहेबांचे जे पत्रव्यवहार आहेत त्या रमामातेंना पत्रव्यवहार करत असत, रमामाता त्यांना त्याचं उत्तर देत असत आणि ते खरंच ऐकण्यासारखं आहे. मागच्या वेळेसही त्यांनी खूप छान मुलाखत दिलेली आहे. इतका रंजक आणि इतका छान असा आजचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पत्रव्यवहार गेली जवळ मी असं म्हणेल की किमान 30 वर्ष तरी, 35 वर्ष तरी हा माझा अध्ययनाचा आणि अध्यापनाचा विषय राहिलेला आहे. 35 वर्ष या अर्थाने की जेव्हा मी कॉलेजमध्ये जात होते तेव्हा तुरळकपणे बाबासाहेब वाचणं, भगवान गौतम बुद्धांचं चरित्र वाचणं, समजून घेणं, कारण ते वय कुमार वय असतं आणि या वयामध्ये इतर अनेक गोष्टी सगळ्या आपल्याला नव्या नव्या वाटत असतात. त्यामुळे फार तात्विक आध्यात्मिक मार्गाने आपला प्रवास होत नव्हतो. पण तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या घराघरात पूजले जातात. आपल्या प्रत्येकाच्या जर दिवाणखाण्यात आपण गेलो आज सुद्धा तर आपल्याला माहिती आहे की ती एक शक्ती अशी समोर आपल्या उभी असते आणि साहजिकच त्यांच्याविषयीचं कुतूहल अभ्यासाने, ऐकण्याने हळूहळू शमत असतं. मला थोडं असं झालं की बाबासाहेब आंबेडकरांचं पत्र हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा केव्हा पाहिलं असेल तर ते मी माझ्या वडिलांच्या ज्या काही महत्वाच्या त्यांच्या फाईल्स असायच्या त्याच्यामध्ये. हे पत्र ओरिजिनल नव्हतं, पण ह्या पत्राचा ओरिजिनल पत्र मिळवण्याचा संदर्भातलं काहीतरी त्यांनी कोणाला तरी लिहिलेलं होतं. तोही भाग तसाच निघून गेला. पण जेव्हा मी ग्रॅज्युएट झाले, डबल ग्रॅज्युएट झाले आणि मी PhDचा माझा विषय घेतला, त्यावेळेस मात्र पुन्हा मला असं वाटलं की वेगळा विषय घ्यावा. हा वेगळा विषय कुठला होता तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा. आता आज आपण ज्या पत्रव्यवहाराची चर्चा करणार आहोत तो पत्रव्यवहार खूप व्यापक आहे. म्हणजे अगदी सरळ सांगायचं तर बाबासाहेबांनी बघा ज्या काळामध्ये गुगल नव्हतं, व्हॉट्सअप नव्हते, ईमेल, मेल याही प्रकार नव्हता, तार नावाची गोष्ट होती, अशा काळामध्ये जवळ बघा 2500 इतक्या संख्येने बाबासाहेबांचा पत्रव्यवहार झालाय. 2500 संख्या. आणि हा पत्रव्यवहार लेखनिकाशिवाय झालेला आहे. आता लेखनिक तुम्ही म्हणाल नाही असं कसं, बाबासाहेबांचा लेखनिक होते, नानकचंद रत्तू आपल्या सगळ्यांना माहित आहेत. पण ते केव्हा? बाबासाहेबांच्या अगदी अखेरच्या कालखंडात. त्याच्या आधी स्वतः हाताने पत्र लिहिणं, रोज नित्य दिवसाला बाबासाहेबांचा पत्रव्यवहार आहे. मग हा पत्रव्यवहार सुरू होतो केव्हा? 1913 आणि हा पत्रव्यवहार संपतो 1956. बघा म्हणजे 13 ते 56 या कालखंडामध्ये अनेकांना लिहिलेली पत्र. ही पत्र काय सांगताय ते? ही पत्र
केवळ अस्पृश्यांच्याच हिताचं, कुठलंही फक्त अस्पृश्यांच्याच हिताचं असं लेखन करत नाहीयेत. बघा हा माझा शब्द. या पत्रांमध्ये समस्त समाजाच्या वंचित असणाऱ्या घटकाचा विचार आहे. आता आपण म्हणू वंचित म्हणजे शूद्र अतिशूद्र नाही. आपल्या भारतीय समाजामध्ये चातुर्वर्ण जरी असला तर त्या चातुर्वर्णातला चौथा वर्ण, मी तर म्हणेल पहिल्या वर्णानंतरचे सगळेच वर्ण होते ते एका अर्थाने काही काही टप्प्याने वंचित होते. आणि म्हणून आज जे सामाजिक जीवनामध्ये आपल्याला दिसतं आहे, अनेकांचे चळवळी, अनेकांचे लढे, अनेकांच्या मागण्या, अनेकांना आता रिझर्वेशन सीट हवी आहे, याचा अर्थ हजारो वर्ष दबलेल्या आणि उगाच फुकाचा मोठेपणा असणाऱ्या त्या समाजाचा तो आक्रोश आहे. पण बाबासाहेबांची दूरदृष्टी अशी होती की 1913 सुद्धा, बघा हा 1913 जेव्हा ते फक्त विद्यार्थी होते तेव्हाही त्यांच्या पत्रात समस्त समाजाचा विचार येतो. 1933 ते नेता होण्याच्या मार्गावर होते. एक युवक होते, बुलंद आवाजाचा एक युवक होते. अस्पृश्य समाजापुरताच नव्हे तर भारतीय समाजाचं नेतृत्व करणारा युवक होते. तेव्हाही त्यांच्या पत्रात समस्त समाजाच्या विचारांचं चित्रण होतं. बाबासाहेब 1943 अस्पृश्य समाजाचे नेते झाले, भारतीय समाजाचे नेते झाले. तेव्हाही त्यांच्या पत्रात समस्त वंचितांच्या प्रश्नांचा उहापोह मांडलेला आहे. आणि बाबासाहेब 1953 भारतीय समाजाचेच नाही तर ग्लोबल त्यांना एक व्यक्तित्व प्राप्त झालं होतं. जागतिक कालावधीतला वंचितांचा नेता असणारे बाबासाहेब तेव्हाही त्यांच्या पत्रामध्ये वंचितांच्या प्रश्नांचा उहापोह होता. आणि म्हणून तुम्ही आणि मी अभिमान बाळगायचाय, म्हणून तुम्ही आणि मी आत्मविश्वास बाळगायचाय की ही पत्र विशिष्ट व्यक्तीला धरून लिहिलेली नाहीत. स्त्रियांना आहेत, कुटुंबाला आहेत, समाजकारण्यांना आहे, राजकीय नेत्यांना आहे, ब्रिटिश नेत्यांना आहे, आपल्या विरोधकांना आहे, आपल्या कार्यकर्त्यांना आहे. इतकंच नाही तर आपल्याविषयी शत्रुत्व भाव बाळगणाऱ्या लोकांनाही बाबासाहेबांनी पत्र लिहिली. बघा केवढा मोठा आवेश, एक आवाका, एक मोठा परीघ, एक ज्याला खरोखर ग्लोबलायझेशन म्हणतो तो विचार बाबासाहेबांनी दिला. केवळ आज नव्हे, केवळ उद्या नव्हे, येणाऱ्या अनेक कालावधीत बाबासाहेब हे नाव राहणार आहे, कारण ते विद्वान होते आणि दूरदृष्टीचा समाजकारणी होते. राजकारण तर येतच, परंतु आधी समाजकारण जो करतो त्याला राजकारणामधलं समाजकारण करून आपलं व्यक्तित्व आणि समाजाचं हित राखता येतं. आज नेमकं उलट झालेलं आहे. आम्ही राजकारणातच 25व्या वर्षी जातो, मग आम्ही समाजकारणाचं बोट धरतो आणि मग एकूण अर्थकारण आम्हाला माहित नसतं, सांस्कृतिकरण आम्हाला कळत नसतं, अनेक जाती ताटीमध्ये असणारा विभागलेला समाज आम्हाला कळत नाही. बाबासाहेब का वाचायचे, बाबासाहेब का ऐकायचे, बाबासाहेब का पाहायचे? कारण दूरदृष्टीचा नेता. आज बघा आपलं सगळं आयुष्य आता एक यांत्रिक आणि तांत्रिक गोष्टीनं झालेलं आहे. तांत्रिक वेगळ्या अर्थाने शब्द वापरते मी, मंत्रबुवा तंत्रबुवा नव्हे, टेक्नॉलॉजीच्या अर्थाने. पण बाबासाहेबांनी काय केलेलं आहे पहा. 1913 ते 1920 स्वतः विद्यार्थी होते. 1923 पर्यंत त्यांची विद्यार्थी दशा पूर्ण झाली, पण ते अहोरात्र अभ्यासच करत होते, समाजाचा अभ्यास. विद्यार्थी काळ ज्यावेळेस संपतो आणि समाजकारणात ते पडतात, म्हणजेच पहिला त्यांचा 1923 पर्वतीचा सत्याग्रह सुरू होतो. 1924 प्रथमच ते भाषण करतात. त्या भाषणामध्ये
बाबासाहेबांनी पत्रातनं लिहिलेलं आहे, धर्मांतर, देशांतर आणि तिसरा शब्द असतो धर्मांतर, देशांतर आणि नामांतर. बघा, डोळ्यासमोर आणा 1924 साल, डोळ्यासमोर आणा बाबासाहेबांचं व्यक्तित्व. 1924 ला बाबासाहेबांचं वय काय होतं, सामाजिक जीवनातला सहभाग किती होता, तरीही त्यांच्यातलं जे विजन होतं ना, ते एवढं श्रेष्ठ होतं की ते आपल्या अस्पृश्य असणाऱ्या समाजाला स्वाभिमानाचा मंत्र देतात. केवळ अस्पृश्य नव्हे, तर जिथं जिथं ज्याचा ज्याचा स्वाभिमान पिचला असेल त्याला ते सांगताय धर्मांतर, नामांतर आणि देशांतर. बघा, हा तुम्ही धर्मांतर करून टाका, जो धर्म तुम्हाला आपला मानत नाही. तुम्ही नामांतर करा, जे नाव तुम्हाला तुक्या महार, गेनबा महार, अमका महार या महाराबद्दलच बोलतात, ते नाव सुद्धा तुम्ही काय करा तर टाकून द्या. आणि त्याच्या पलीकडे बाबासाहेब सांगतायत, गावाला महारकी वतनाला चिकटू नका, जे पूर्व परंपरेनं आलंय आणि तेवढंच तुमच्याकडं आहे त्याला त्याग करा. मग ते सांगतात देशांतर करा, गावाला सोडा, शहराला सोडा, वेळ आली तर देशाला सोडा. जो देश तुम्हाला मानत नाही त्या देशात तुमचं अस्तित्व काय आहे. म्हणून देशाने देशातल्या लोकांना जेव्हा राष्ट्रीयत्वाची भावना घेऊन जगवलं तर लोक राष्ट्र कल्पनेला चिकटतात. त्यामुळे सार्वभौमत्व शब्द एका बुलंदर पद्धतीनं दलितांनाच नाही तर सर्वत्र पसरवणारा प्रथम बाबासाहेबांनी प्रयत्न केला. पहा बाबासाहेबांचा पत्रव्यवहार. पहिला पत्रव्यवहार कौटुंबिक कोणाला केलेला आहे, पत्नीला. रमाबाईंचा मगाशी ताईंनी उल्लेख केला. माईसाहेब आंबेडकर त्यांना केलाय. अतिशय जीवाभावाचा मित्र नवल भातेनाला पत्र लिहिलेलं आहे. बघा, हा आज ज्याची आपण म्हणजे पूजन करतो आणि तरीही ज्याच्या तत्वाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतो, कारण विभूती पूजा त्यांना मान्य नव्हती, आपल्याला माहित आहे. ते बाबासाहेब आंबेडकर 1918च्या पत्रात आपल्या मित्राला म्हणतात, नवल तुला मी खूप त्रास देतोय, मला माफ कर. कदाचित माझ्या इतका वाईट मित्र तुला कधीच मिळणार नाही, जो मित्र सारखी आर्थिक मदतीची अपेक्षा करतो. बघा, हा तुम्हाला मला घडवणारे, जो 2 घास नव्हे 4 घास आनंदाने खाणारे, जिथं आपली घरं फार सुंदर व्हायला लागलीत, आता जिथं आपली मुलं फार चांगली पैसे कमवायला लागलीत, त्या बाबासाहेबांना विद्यार्थी दशेमध्ये पैसा आणि पैशासाठी आपल्या मित्राला मिनतवारी करावी लागली होती. आणि हाही नवल भातेना मोठ्या मनाचा म्हणायचा, भीम तुला जेवढे पैसे लागतील तेवढे तू निसंकोच माझ्याकडे माग, पण तू तुझा अभ्यास जारी ठेव. आणि बाबासाहेब त्या एका पत्रात लिहितायत, आय एम व्हेरी सॉरी की सतत माझ्या मागण्या केल्यामुळे तू मला सोडून तर जाणार नाहीयेस ना. बघा किती अगतिकता आहे त्या शब्दामध्ये. 1918चं पत्र आहे हे. पत्र नवल भातेना यांना बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि या पत्रातनं आपण पुढचा जो अभ्यास करतो आहोत तो कसा चाललेला आहे, आपले प्राध्यापक आपल्याला काय सूचना देत आहेत, याची सगळी माहिती दिलेली आहे. 1918 नंतर 1920-21 हा सगळा पत्रव्यवहार कौटुंबिक स्वरूपातला आणि तो रमाबाईंना लिहिलेला आहे. या पत्राचं तर मी कल्पनाच करू शकत नाही, इतक्या कमी वेळात तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु रमाबाईंच्या ह्या सगळ्या पत्रामध्ये भारतीय राज्यघटनेचे जागतिक व्यक्तिमत्वाचे बाबासाहेब आपल्या पत्नीला सांगतायत, काडीची पेटी सुद्धा, एक छोटीशी काडीची पेटी, ती सुद्धा जपून वापरावी, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काड्या आहेत ना त्या महिन्याभर तुला पुरवायच्या आहेत. अधिक न सांगणे, कारण तू सुज्ञ आहेस. ज्या रमा मातेनं थिगळ्याच्या गाठीनं आपलं अंगावरचं वस्त्र
कसं बसं सांभाळून ठेवलं होतं. त्या रमाबाईला एक एक पैसा सुद्धा सांभाळताना, जमवताना किती अडचण येत होती. त्यातच बाबासाहेबांनी केवढा मोठा त्याग केला. पहिला पुत्र होता गंगाधर, त्याचा मृत्यू झाला. रमाबाईंनाच खायला काही नाही तर ह्या बाळाला काय असणार आहे. घरात दारिद्र्य, कारण भाऊ वारलेला, लक्ष्मीबाई भाऊजय घरामध्ये होती, अनंत अडचणी होत्या. त्यामुळे नीट राहावे, सांभाळून राहावे अशी सगळी पत्र आहेत. आता एक मात्र तुम्हाला मी स्पष्ट सांगते, बाबासाहेबांनी रमाबाईंना पाठवलेली पत्र उपलब्ध आहे. पण रमाबाईंनी बाबासाहेबांना पाठवलेली पत्र प्रामाणिकपणे सांगते, संशोधकाच्या भूमिकेतनं सांगते, ती उपलब्ध नाहीत. ज्यांनी कोणी ती पत्र लेखनात आपल्या वापरली आहेत, नीट काळजी घ्या, तुम्ही लांब गेलात, मला वाईट वाटतंय, ती पत्र जोपर्यंत आपण डोळ्यांनी पाहत नाहीयेत किंवा अभ्यासकांनी अभ्यासलेली नाहीयेत, तोपर्यंत त्यांनी पाठवलीच नाही असं नाही मी म्हणणार, परंतु त्या काळातला तो पत्रव्यवहार उपलब्ध नाहीये. त्या अर्थाचं नक्कीच त्यांनी लिहिलेलं असेल, कारण त्यांचे संवाद तसे होत होते. त्यामुळे अशी काही पत्र रमाबाईंनी पाठवलेली आहेत, पण त्या 4-5 ओळींच्या पेक्षा ती पत्र मोठी नव्हती. कारण ही पत्र जरी त्यांनी लिहिली तरी त्या कुणाकडे द्यायच्या? शिवतरांकडे. कोण होते शिवतर? बाबासाहेबांच्या संघटनेतले मूकनायकाचे संपादक. साहजिकच ती पत्र त्यांच्याकडे दिली जायची. त्या पत्रावर पोस्ट करून पोस्टामध्ये टाकण्याचं काम हे कार्यकर्ते करत होते. या मानीबाईला आणि संस्कारी स्त्रीला आपण पत्र लिहित असताना नेमकं लिहावं, ओळीचंच लिहावं, त्याच्यामध्ये आपल्या भावनांचं फार विवरण असू नये, हे फार मोठं ज्ञान होतं, आस होती. आणि त्यामुळे त्या पत्रात जे काही अनेकदा मला वाचायला मिळतं आणि मला दुःख होतं की तुम्ही लवकर या हो, मला तुमची आठवण येते. रमाबाईंनी असं कधीही लिहिलं नाही. आपल्या डोक्यावरचा पदर तोही त्यांचा कधी नाही. आज जे त्यांचे फोटो आपण बघतो, तो एकमेव खरा फोटो आहे, ज्या फोटो त्या बाबासाहेबांच्या शेजारी बसल्यात आणि अतिशय संकोचून बसलेल्या आहेत. तोच तो खरा फोटो. नंतर अनेक फोटो आपण पाहतो, दागिने घातलेल्या रमाबाई कधीही नव्हत्या, कधीच नव्हत्या. एक नंतरच्या काळात 35च्या आसपास 2 सोन्याच्या बांगड्या त्यांच्या आणि एक मंगळसूत्र, हे तेवढं होतं. कारण बाबासाहेबांकडे इतका पैसा कधीही नव्हता. जो थोडाफार होता तो त्यांनी राजगृहासाठी वापरला. या राजगृहातला पै न पै त्यांच्या कष्टाचा पैसा होता. कुठल्याही संघटनेचा नव्हता, कार्यकर्त्यांचा नव्हता आणि तुडुंब असा पैसा त्यांच्याकडे कधीच नव्हता. त्यामुळे रमाबाईंवर ज्यावेळेस आपण बोलतो, वाचतो, तेव्हा हे भान आपल्या प्रत्येकाला हवं की अखेरपर्यंत त्यांच्या अंगावर बऱ्यापैकी शेवटी काही साड्या होत्या, पण त्या कधीही श्रीमंत नव्हत्या. दुसरी गोष्ट अशी की 23 नंतरचा सगळा पत्रव्यवहार, जरा राजकीय बाबतीत आपण बोलू, तो आहे महात्मा गांधीजी, तो आहे पंडित जवाहरलाल नेहरू, राधाकृष्णन किंवा राजेंद्र प्रसाद, जे त्यावेळेसचे भारताचे राष्ट्रपती होते. आता या पत्रव्यवहाराबद्दल फार मी सांगणार नाही, बाबासाहेबांचे खंड उपलब्ध आहेतच, पण त्याच्याबद्दल विवरण मी असं करेल की ही सगळी पत्र राजकीय पत्र असली तरी त्या राजकीय पत्रांमधला सामाजिक तळमळीचा नेता तुम्हाला कुठे ना कुठे सतत आढळतो. महात्मा गांधीजींशी त्यांचा पत्रव्यवहार मुळातून वाचावा असा आहे. एक महात्मा, एक राजकीय नेता. आणि महात्मा गांधीजी त्यांना म्हणतायत, डॉक्टर आंबेडकर, जेव्हा तुमचा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासून मी राजकारणात आहे. येस, इट इज करेक्ट, बरोबर आहे ते. तेव्हापासून आफ्रिकेच्या सत्याग्रहात ते होते आणि एक वेगळ्या प्रकारचा भारतीय समाज त्यांना निर्माण करायचा होता. पण हा तरुण नवयुवक असणारा मुलगा हा काही फार मोठी मागणी करत नव्हता किंवा त्याला फक्त अस्पृश्यांचाच उद्धार करायचा नव्हता, त्याला समग्र वंचितांच्या आयुष्याला नवा प्रकाश द्यायचा होता. म्हणून अतिशय बाणेदारपणे, विनम्रपणे, परंतु आत्मविश्वासाने ते प्रत्येक महात्मा गांधीजींशी संवाद करताना आपल्याला आढळत आहेत. 1930 ते 33 पत्र, ज्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स असं म्हटलं जातं, आणि ज्यामध्ये भारतामध्ये येऊ घालणाऱ्या स्वातंत्र्याची, लक्षात घ्या, चले जाओ आपण केलं आणि लगेच स्वातंत्र्य आपल्याला आलं नाही, हे आपल्यालाही माहिती आहे.
इंग्रजांनी भारतात न जाताना तोडा आणि फोडा केलं, म्हणून पाकिस्तान झाला, म्हणून बांगलादेश झाला, हे आपल्याला माहित आहे. पण आपल्याला हेही कळायला आणखीन लक्षात येईल की भारताच्या समग्र समाज रचनेत काय टिकेल, काय नीट राहील, हा विचार करूनच त्यांना जावं लागलं. कारण 150 वर्षाची राजवट होती. आणि म्हणून तत्कालीन नेते जे अतिशय बुद्धिमान होते किंवा ज्यांचं शिक्षण वरच्या पातळीवर होतं, महात्मा गांधीजी बॅरिस्टर, सावरकर बॅरिस्टर, पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर, अनेक पदव्यांचे धारक. कुठेही मी अस्पृश्य आहे, सवलत द्या म्हटलेले नाही. पण निर्धारानं, निश्चयानं, तितक्याच मजबूतीनं त्यांनी आपलं सगळं शिक्षण इतक्याच उंचीवर नेलं की त्या सगळ्या नेत्यांच्या मध्ये बाबासाहेब कधीच कुठे कमी नव्हते. म्हणून त्यांना येणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये भारताला काय द्यायचंय, कारण संस्थानिक सगळे पसरलेले होते, मुस्लिम आणि हिंदू राष्ट्रांचे नेते होते, मग अस्पृश्यांचं काय याची दखल माउंटबॅटनला घ्यावी लागली, ॲटलीला घ्यावी लागली. का घ्यावी लागली? कारण 1919 पासून एक नवतरुण सातत्याने अस्पृश्यांच्या हक्कांसाठी, वंचितांच्या हक्कांसाठी ब्रिटिशांशी पत्रव्यवहार करत होता. हे समजून घ्यायला हवं. बाबासाहेबांना कुणीही मेहरबानी करून मंत्रिमंडळात घेतलं नाही, राजकारणात ओढवलं नाही, त्यांना अर्थ तज्ञ आहे म्हणून लगेचच घटनेचं नॉलेज त्यांना देण्याला उभं केलं नाही. कर्तृत्वाने, कर्तबगारीने आणि अत्यंतिक सचोटीने आपलं स्वतःचं स्थान त्यांनी निर्माण केलं आणि इतरांना त्याची दखल घ्यावी लागली. का बाबासाहेब वाचायचे? तर त्यांच्या पत्रातनं ते काय बोलतात ते आपल्याला कळतं. ते कसे होते कोणी सांगायची गरजच नाहीये. ते सांगतायत गांधीजींना मिस्टर गांधी, आणि ते गांधी मिस्टर म्हणताना ते महात्माजी शब्द वापरत नाही. त्यांना अनादर आहे असं नव्हे, तर त्यांना हे पटवून द्यायचं आहे एका विशिष्ट पातळीवर आपण समतुल्य आहोत. तुम्ही हरिजन म्हणता आहात, मी तर हरिजन म्हणतच नाहीये. हरीची जन, गरीब बिचारी, मदत करा. अरे रे रे, देवाची बाळ नकोय आम्हाला, तो देवाचा बाळ. आम्हाला हक्क हवे, आम्हाला कर्तव्य करायची. आणि हा जो बाणेदारपणा होता तो त्यांच्यात वडिलांच्या शिस्तीनं आला. म्हणून रामजी बाबांचं स्मरण करायचं आहे. रामजी बाबांच्या मध्ये तो कुठून आला? तर ज्या कोकणाच्या परिसरात ते वाढले तिथे त्यांचे पिताश्री जे होते, त्या पिताश्रीमध्ये तत्कालीन असणारा जो एक ज्याला आपण म्हणू विशिष्ट खेड्यामधली जी पाटीलकी सारखा जो एक प्रमुख पद असतं, ते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेलं होतं, हिमतीनं मिळवलेलं होतं. याचाच अर्थ बाबासाहेब जेव्हा लेखणी हातात घेतली तेव्हा ती वडिलांच्यामुळे घेतली. म्हणून रामजी बाबा आठवायचेत. पण रामजी बाबांचं कर्तृत्व विसरून चालणार नाही की त्या काळामध्ये म्हणजे बाबासाहेब लहान असताना सुद्धा अस्पृश्यांचा लष्करात भरणा व्हायला हवा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं कमी केलेलं होतं ते, तर त्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे रामजींनी. त्यामुळे अशा बुद्धिमान आणि कर्तृत्ववान पित्याचे गुण बाबासाहेबांमध्ये येणं आवश्यकच होतं. ते आले, पण त्याला सामाजिकतेची अधिक जोड मिळाली. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं 1930 ते 33 हा गोलमेज परिषदेचा पत्रव्यवहार आहे. ब्रिटिशांना त्यांना बोलवावं लागलं, लंडनला येऊन त्यांना विचारावं लागलं, मिस्टर आंबेडकर, तुम्हाला अस्पृश्य म्हणजे नेमके कोण आहेत? तुम्हाला कामगार म्हणजे अस्पृश्य आहेत का? का त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं? का त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था निर्माण केल्या, बहिष्कृत हितकारिणी? का नंतर पीपल एज्युकेशनची स्थापना झाली? लक्षात घ्यायला हवं, 1913 पासून अखंड संघर्ष तो 1956 पर्यंत. संस्था काढल्या, पत्रकं काढली, भारतीय घटनेचं काम केलं,
ज्या घटनेमुळे आज समस्त भारतीय अत्यंतिक उत्तम पद्धतीने जगू शकतात, आवाज उठू शकतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाहीतर आपला देश केव्हाच पारतंत्र्यात परत गेला असता, दडपशाही जुलूम याच्यामध्ये अडकला असता. घटनाकारांनी म्हणजेच बाबासाहेबांनी हा पत्रव्यवहार, ज्यावेळेस ती घटना लिहिली तेव्हा जो पत्रव्यवहार केलाय त्यातून त्यांची ही बुद्धी, त्यातून त्यांची दूरदृष्टी आपल्याला कळते. आणि म्हणून आपलं हे लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आपण जी पत्रव्यवहार बघतो तो समस्त पंडितांना, पंडित या अर्थाने शब्द वापरते की तत्कालीन तो वापरला जायचा, की जे विद्वान आहेत, ज्यांना समाजाची जाण आहे, म्हणून माउंटबॅटनशी ते बोलतायत, लॉर्ड वेलेस्लीशी ते पत्रव्यवहार करतायत आणि सातत्यानं सांगतायत की येणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये अस्पृश्य, वंचित, जे मागासवर्गीय किंवा जे इतर जातीचे वगैरे वगैरे म्हटलं जातं, स्त्रिया यांचे स्थान काय, आधी तो प्रश्न सोडवा आणि मग तुम्ही आम्हाला स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला आणखीन काय काय हवं त्या गोष्टी करा. बरोबरच आहे ना? स्वातंत्र्याशिवाय समता प्रस्थापित होऊ शकत नाही. बंधुत्वाची भावना तर आणखीन दूरची आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वाचे पालन हे शब्द नुसते पोकळे नाहीयेत. या शब्दात बाबासाहेबांचा संघर्ष आहे, त्यांची आस आहे, त्यांची तळमळ आहे, मानव जातीवरच त्यांचं प्रेम आहे. त्यामुळे हे विश्वाची माझे घर एवढं बोलून ते थांबले नाहीत, त्यांनी त्यासाठी लढा दिला. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की साहजिकच 1933 नंतर पुढे सामाजिक लढा म्हणजे नाशिकचा सत्याग्रह. बघा, नाशिकच्या सत्याग्रहाबद्दल किती जणांना पत्र लिहिलेली आहेत. त्यावेळेस ते बाबासाहेब लंडनला गेलेले आहेत, बाबासाहेब त्यावेळेस अमेरिकेत आहेत, पण नाशिकचा सत्याग्रह, पर्वतीचा सत्याग्रह, आंबेगावचा सत्याग्रह, महाडचा 1927चा सत्याग्रह, बाबासाहेब स्वतः तिथे आहेत, पण त्या संदर्भातला पत्रव्यवहार आहे. म्हणजे कार्यकर्त्यांशी आहे. आता अनेकांची नावं मी नाही सांगत. शिवतरकर होते, भाऊराव गायकवाड होते, अमृतराव रणखांबे होते, नाशिककडची सगळी मंडळी होती, पुण्याची काही मंडळी होती. पण यांच्याशी पत्रव्यवहार करताना परत जात, धर्म, जातीपाती, चांभार, महार हे वाद बाबासाहेब तिथेही समजूत घालतायत, तिथेही सांगतायत. मध्येच देवीदास कांबळे येतो, 1934चं पत्र, डॉक्टर आंबेडकर मी तुम्हाला नेता होऊ देणार नाही, निदान मी तुम्हाला मातंगाचा नेता म्हणून देणार नाही, कारण काय अमुक तमुक तमुक. बाबासाहेब कुठेही त्याच्याशी वाद घालत नाही. त्या तरुण मुलाला त्याला धुतकारत नाही, त्याचा अपमान करत नाही. त्यावेळेस बाबासाहेब अतिशय 1934 साली स्वतःचं स्थान निर्माण केलेले होते. ते त्याच्याशी पत्रव्यवहार करतात, त्याला सांगतायत तू खूप चांगलं सांगतोयस, विभूती पूजा मलाही मान्य नाहीये. त्यामुळे उलट प्रत्येक समाजातल्या प्रत्येकाने शहाणं होणं ही काळाची गरज आहे. केवढा मनाचा मोठेपणा आणि केवढा दूरदृष्टीपणा. म्हणजे बाबासाहेबांचा त्यांना शत्रुत्व निर्माण करणाऱ्या व्यक्ती, अर्थात नंतर मातंग काय, महार काय, चांभार काय, आणखीन कोणी मेहतर काय, या जाती म्हणजे निर्माण केलेल्या पूर्वकालीन पद्धती आहे. आज तुम्हाला आणि मला जातीविरहित मानवी स्वातंत्र्याचा समाज निर्माण करायचा आहे, कारण आपलं प्रेरणास्तोत्र बाबासाहेब आहे. त्यांची पत्र वाचायची, ऐकायची, म्हणजे आपल्याला साहजिकच या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. किती वाजलेत मला लक्षात येत नाही. मी सांगते. मी अजून साधारण एक 10 मिनिटं मी बोलू शकेल असं मला वाटतं. चालेल ना? 20 मिनिटं बोलू शकतो. हा, एक 20 मिनिटं बोलणं चालेल? हो. हा, किंवा थांबायचं मला सांगा तुम्ही. 10 मिनिटं मी थांबवते. अखेरच्या पत्रापर्यंत या, अखेरच्या पत्रापर्यंत या. वेळेचं बंधन नका ठेवू, वेळेचं बंधन नका ठेवू. वाचकांना आणि श्रोतेगणांना विनंती आहे, अत्यंत महत्वाचा विषय. अखेरचं पत्र बाबासाहेबांचं जे आहे तिथपर्यंत या ही विनंती आहे. ओके, चालेल.
तर म्हणून जातीबद्दलची पत्र आहेत, शिवतर्कणा लिहिताय तुम्ही, महार मातंग हा वाद घालू नका. येणाऱ्या समाजात आपल्याला एकजुटीनं उभं राहायचं असेल तर आपले वाद बाजूला ठेवा. अमृता रणखांबेंना सांगतायत की तुमचं इंग्लिशचं ज्ञान वाढवा, कारण येणारा काळ हा इंग्लिशच्या बद्दल, म्हणजे मराठी मातृभाषा विसरायचा अजिबात नाहीये. संतांची भाषा, समाजसुधारकांची भाषा, आपली मायची भाषा ही आलीच पाहिजे, पण काळाचा बदल घेण्याची शक्ती आली पाहिजे. बघा हा, म्हणजे कार्य करताना आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळणारा हा नेता. त्याच वेळेस बाबासाहेबांच्या समता, जनता, बहिष्कृत भारत आणि पहिला काढलेला मूकनायक या संदर्भात पत्रव्यवहार आहे. आता आपण आणखीन थोडंसं पुढं जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1940च्या संदर्भातला पत्रव्यवहार. आता हा कुणाला केलेला आहे? सगळा राजकीय भाग इथे सुरू होतो. याच्यामध्ये 1930 पर्यंत म्हणजे 27 पर्यंत बाबासाहेब थोडे कौटुंबिक बाबतीत लक्ष घालत होते असं आपल्या लक्षात येईल. 1927 दत्तोबा गायकवाड या आपल्या, आता बघा दत्तोबा जातीपातीचं आपल्याला विश्लेषण नाही करायचं, पण सगळ्या स्पृश्यातल्या जातीतले वेगवेगळ्या काय म्हणणार प्रकारातले लोक त्यांचे मित्र होते. या सगळ्यांना घेऊनच त्यांचा जसा आपल्या शाहू महाराजांशी पत्रव्यवहार आहे, महात्मा गांधीजींशी जसा पत्रव्यवहार आहे, तसा दत्तोबा गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्याशी आहे आणि त्याच्याजवळ ते मन मोकळं करतायत. कारण 1927ला राजरत्न, आता राजरत्नाची थोडी कहाणी अशी आहे. गंगाधर गेला, एका पाठोपाठ एक त्यांच्या 3 मुलींचा मृत्यू झाला आणि यशवंत अतिशय तब्येतीनं बारीक असणारा, आजारी असणारा, त्याला घेऊन रमाबाई सातत्याने उपवास तापास करायच्या, घासातला घास त्याला द्यायच्या, कारण मुकुंदही त्यांचा पुतण्या होता व आपल्या जाऊबाईची काळजी घ्यावी लागायची. तिची आई पण त्यांच्या घरात होती, त्याच्यामुळे लक्ष्मीबाईची काळजी घ्यावी लागायची. त्यामुळे कसं बसं हे कुटुंब वाढत होतं. 20ला जेव्हा बाबासाहेब परत आले, 24ला, आणि मग ते थोडेसे कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले आणि काही पैसे यायला लागले, त्या काळात त्यांनी आपल्या कुटुंबाकडे थोडं लक्ष दिलं आणि या काळामध्ये रमाबाईंच्या गरोदरपणात जरा काळजी घेतली गेली. घरातल्या स्त्रिया आनंदी होत्या, अन्नधान्य बऱ्यापैकी होतं, कार्यकर्ते उत्साहात होते आणि म्हणून बाबासाहेबांना खात्री होती की आता जे काही मुलं येईल ते निदान यशवंताला एक भाऊ किंवा बहीण मिळेल. पण राजरत्न नावाचा मुलगा झाला, जो देखणा होता, तब्येतीनं चांगला होता आणि तो हसरा खेळता मुलगा 2 महिन्यामध्ये मृत्यू पावला. वास्तविक बाबासाहेब तसे फार कुटुंबात एकरूप होणारे नव्हते, पण शेवटी या मुलाच्या लळ्याने त्यांना इतका लळा लागला की मुलगा जेव्हा मृत्यू पडतो त्याला मुठमाती द्यायची म्हटल्यानंतर हा एवढा मोठा माणूस ढसाढसा रडला. आपल्या मित्राला त्यानं फार सुंदर पत्र लिहिले की माझं जीवन एखाद्या उजाड बागेसारखं झालं आहे. एखाद्या बागेला पाणी नसेल, झाडं वाळून गेली, इकडं तिकडं कुंड्या पडलेल्या आहेत, रखरखीत झालेली आहे, तसं माझं जीवन झालंय. आणि ते ढसाढसा रडतायत. त्यांना सावरताना कार्यकर्त्यांना सुद्धा काय करावं समजत नव्हतं. म्हणजे व्यक्तित्वाचा हा एक अतिशय विलोभनीय मानवीय पैलू आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला प्रेम असतं, आस्था असते, पण सार्वजनिक कामं एवढी असतात की ते व्यक्त करता येत नाही. अशीच अवस्था बाबासाहेबांची 1935ला झाली, ज्या काळात रमाबाई हे जग सोडून गेल्या. बाबासाहेब ढसाढसा रडले. त्यांना मान्य नव्हतं तरी त्यांनी मुंडन केलं. पंढरीचा विठोबा बघण्याची इच्छा अखेरच्या काळात त्यांची नष्ट झाली होती रमाबाईंची, कारण त्यांना कळालेलं होतं, कारण त्यांचा प्रवास अनेक वसतिगृहात झालेला होता. आता बाबासाहेबांचा वसतिगृहातल्या सुप्रिटेंडेंट यांच्याशी पत्रव्यवहार आहे. असा सगळा पत्रव्यवहारामध्ये एक प्रकारे दलित वंचितांना, स्त्रियांना, त्याचबरोबर अनेक वंचितांना समाजामध्ये एक स्थान प्राप्त व्हावं म्हणून घटनेमध्ये नोंद होणे आणि त्याचबरोबर यांना उभं राहण्याची शक्ती यावं, अशा प्रकारे बाबासाहेबांनी मित्रांना, अशा प्रकारे विशिष्ट व्यक्तींना आणि कार्यकर्त्यांना, पंडित नेहरू वगैरे लोकांना पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना पत्र लिहिलेली आपल्याला आढळून येतात. 40च्या नंतर 42ला आपल्या लक्षात येतं की त्यांनी स्वतंत्र रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना झाली आणि त्याच्या पुढे 45च्या दरम्यान बाबासाहेबांचा संपूर्ण कल हा बौद्ध धर्माकडे गेलेला आहे. खरं म्हणजे 1914 पासूनच तो डोक्यात विचार होता.
13 पासूनच, कारण 13ला ते पहिल्यांदा शिकायला गेले त्यावेळी जाताना त्यांना वलंककर गुरुजींनी जे पुस्तक दिलेलं होतं गौतम बुद्धाचं ते त्यांच्याकडे होतं. तर एकूण सांगायचा भाग असा की 50 पासून बौद्ध धम्माविषयक त्यांचा पत्रव्यवहार उपस्थित आहे. शैक्षणिक पत्रव्यवहार आहे. अर्थतज्ञ ही ख्याती असल्यामुळे भारतीय समाजातलं रुपयाचा प्रश्न, भारतीय समाजातल्या अनेक गोष्टींच्या बाबत अर्थ मंथन त्यांच्या पत्रामध्ये आढळून येतं. आणि आपण आता जर शेवटच्या पत्रांकडे आलो तर बाबासाहेबांनी जवळजवळ ठरवलेलं होतं की बौद्ध धर्मामध्ये आपल्याला जायचं आणि मग नागपूरचं त्यांनी दीक्षाभूमी. हा पत्रव्यवहार माझ्याकडे बऱ्यापैकी काही माझ्याकडे ओरिजिनल पत्र जी आली ती कुणामुळे आली तर गोडबोले नावाचे बाबासाहेबांचे जे सहकारी होते ज्यांनी नागपूरच्या सगळ्या दीक्षाभूमीचं आणि त्यांच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं होतं. त्यांचं चिंचोलीला नागपूरच्याकडे चिंचोली नावाचं जे गाव आहे तिथे मी माझ्या पत्रव्यवहाराच्या काळात माझ्या वडिलांना घेऊन नागपूरला, आणि नागपूरवरून किती किलोमीटर माहित नाही पण त्या काळामध्ये जी खाजगी मी कार केली त्याचे 500 रुपये झाले. खूप मोठी रक्कम होती. हे 500 रुपये माझ्या वडिलांनीच दिले आणि आम्ही गोडबोल्यांच्याकडे गेलो आणि गोडबोल्यांकडनं आम्हाला काही पत्र मिळाली. त्यावेळेस त्या गोडबोल्यांनी आम्हाला हे सांगितलं की बाबासाहेबांनी हे स्थान निश्चित केलं. कदाचित अजून एखादा महिना उशीर झाला असता तर बौद्ध धर्म आपल्याला मिळाला नसता, कारण बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झालं. जर बाबासाहेबांनी हा बौद्ध धर्म घ्यायला काही उशीर केला असता आणि जर आपल्याला बौद्ध धर्म नसता मिळाला तर आज जी मानसिक आध्यात्मिक जी शांती आहे, जो एक सद्विचार आहे, जो कर्मकांडापासून आपण दूर गेलेलो आहोत, जे बाबासाहेबांनी पत्रातनं लिहिलेलं आहे ते सगळं कदाचित आपल्या वाट्याला आलं नसतं. तुम्ही आणि मी मंत्र तंत्र आणि याच्यात अडकलो असतो. ज्या स्त्रिया आपल्या शिकता येते, वंचितांच्या स्त्रिया शिकता येते, समस्त समाजामध्ये जिथं जिथं स्त्रीला आवाज स्वातंत्र्य नव्हतं त्या स्त्रिया आज कर्मकांडाकडे दुर्लक्ष करून बुद्धम शरणम गच्छामी म्हणून आपले रोजचे व्यवहार उत्तम करतायत, म्हणून त्या कर्मकांडात अडकत नाही आणि उत्तम शिक्षण घेऊ शकतात. ही बाबासाहेबांची फार मोठी स्त्रियांना आणि समस्त समाजाला देण आहे. त्यामुळे अखेरचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे एस.एम. जोशी यांना. एस.एम. जोशी यांना हे लिहित असताना महाराष्ट्राच्या संदर्भातला हा पत्रव्यवहार होता आणि या पत्रव्यवहारामध्ये पुन्हा म्हणजे प्रांत रचनेच्या बद्दल जे काही विचार चालू होता आपल्याला माहित आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी काढली तेव्हा हैदराबाद संस्थान जे मराठवाडा हा संपूर्ण हैदराबाद संस्थानचा भाग असल्यामुळे तिथे बाबासाहेबांनी संस्था काढताना मुलींना कॉलेजपर्यंत येण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. कारण हैदराबाद संस्थानामध्ये म्हणजे अनेक मुली वेगवेगळ्या जाती धर्माच्या, अस्पृश्य समाजाच्या किंवा इतरही वरच्या म्हटल्या गेलेल्या वर्गाच्या असतील तर त्यांना कोणी एकटं येऊ देणार नाही, तर ती बसची व्यवस्था केली होती. तेव्हा हैदराबादशी त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे. तेव्हा अशा प्रकारे बाबासाहेबांनी शेवटची पत्र लिहिली, मात्र ही पत्र पोस्टात टाकण्यात आली नाही. 5 डिसेंबरला पत्र लिहिण्यात आली. रात्री रत्तूंनी ती पत्र लिहिली, ती पत्र ठेवून देण्यात आली आणि बाबासाहेब त्या 2 दिवसामध्ये थोडेसे अस्वस्थ होते. हे अस्वस्थतेचं वातावरण असतानाच त्यांना मात्र आता मुंबईमध्ये होऊ घालणाऱ्या धर्मांतराच्या किंवा धर्मसंकराच्या या सगळ्या सोहळ्याचे वेध लागलेले होते. लवकरच 16 डिसेंबरला 1956 साली मुंबईमध्ये धर्मांतराचा मोठा कार्यक्रम होणार होता. त्या संदर्भातलं जे परिपत्रक काढण्यात आलं होतं ते मला मिळवता आलं. त्यामुळे बाबासाहेबांचे एकूण पत्रव्यवहार जर वाचला तर समग्र बाबासाहेब आपल्याला समजतात. कुणी सांगायची आपल्याला गरज नाही की बाबासाहेब असे होते तसे होते, त्यांच्या डोक्यात हा विचार होता. पत्रच सांगतायत ना, कारण पत्र म्हणजे संशोधनाचं सगळ्यात उत्तम साधन. 2 व्यक्तीतला पत्रव्यवहार त्यांच्या स्वभावाचं वर्णन करतो, त्याचबरोबर तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ देतो आणि म्हणून पत्रव्यवहार हे संशोधनाचं मुख्य साधन. मला दुहेरी आनंद मिळाला की मी संशोधनही केलं आणि परत ज्याच्यासाठी केलं
ते म्हणजे मी बाबासाहेबांची पत्र चाळली. आणि मी फक्त बाबासाहेब नाही वाचले, वाचूच शकत नाही. कारण पत्रातनं अभ्यास करायचा असेल तर दुसऱ्या बाजूची पत्र वाचावी लागतात. म्हणून मला ऑफकोर्स महात्मा गांधीजींचे खंड, राधाकृष्णांचे खंड, जवाहरलाल नेहरूंचे खंड. त्यामुळे जवाहरलाल नेहरूंची फार सुंदर पत्र आहेत. बौद्ध धर्माचं विवरण त्यांनी फार सुंदर त्यात केलेलं आहे. आणि पुन्हा सांगावंसं वाटतं, बौद्ध धर्म हा एका जातीचा आज धर्म नाहीये. तो प्राचीन अतिशय उत्तम असणारा राजा अशोकाने, सम्राट अशोकाने जगाला दिलेली देणे, नाही तर तोही धर्म आपल्याला कळाला नसता. तो बाबासाहेबांनी 20व्या शतकात भारताला नव्याने दाखवला आणि तो जगात पसरलेला धर्म. त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीचे गोडवे गातो, प्राचीन संस्कृती श्रेष्ठ होती म्हणतो. काही प्रमाणात हे खरं आहे, काही प्रमाणात, कारण अस्पृश्य, चातुर्वर्ण, चांडाळ हा तर पहिल्यापासून होता. पण बाबासाहेबांनी त्याला नवा आयाम दिला, नवं रूप दिलं. आणि म्हणून ही सगळी पत्र, प्रचंड मोठ्या प्रमाणात पत्र आहे. अजूनही कार्यकर्त्यांकडे काही पत्र आहे. पण मला एक मात्र सांगायला असं वाटतं की काही पत्राची भाषा, कारण इतकी पत्र त्यांची मी वाचलेली आहेत की काही पत्र वाचताना मला थोडासा शंका येते माझ्या मनामध्ये. आणि ती संशोधक या नात्याने येतेच, कारण ती पत्र, त्या पत्रातली भाव, भावना, विचार मला माहित आहे चळवळीतनं लिहिणारी पत्र ती कशी लिहिलेली आहेत. पण काही पत्र ही ओरिजिनल आहेत आणि ती उत्तम पद्धतीने आहेत. खूप सुंदर बाबासाहेबांचं जीवन आहे. त्यामध्ये अर्थ आहे, त्यामध्ये काव्य आहे, त्यामध्ये विचार आहेत, त्यामध्ये समोरच्याच्या मनाचा विचार करण्याची वृत्ती आहे, करुणेचा दृष्टिकोन आहे, त्याचबरोबर झुंजारपणा आहे आणि त्याचबरोबर नवतरुणांकडनं फार मोठी अपेक्षा आहे. तेव्हा मला असं वाटतं की पत्र ही एक फार मोठी शक्ती आहे आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार आपण मुळातून वाचा. इंग्लिश मधला आहे, त्याचं मराठी पण काही ट्रान्सलेशन काही प्रमाणात झालंय. पण इंग्लिशची भाषा वाचताना वाटतं की काय सुरेख भाषा आहे, की ती मला स्वतःला फार त्याचे अडथळे आले. सुदैवानं काही माझ्या कुटुंबातनं, अगदी माझ्या मिस्टरांपासून अनेकांनी मला मदत केली. त्यामुळे मला पत्र वाचता आली, ती पत्र उलगडून पाहता आली. त्यासाठी नागपूर पासून हैदराबाद किंवा मुंबई, पुणे या सगळ्या ठिकाणी हिंडावं लागलं. त्या काळात काही पैसे नव्हते, स्कॉलरशिप मला नव्हती सुरुवातीच्या काळामध्ये. ते सगळं करता आलं कारण आपल्यामध्ये जर इच्छा असेल आणि आपल्या कुटुंबामध्ये हे जे संस्कार आहेत बाबासाहेबांचे, ते जर आपल्या पाठीशी असतील तर आपण वाटेल त्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं नवीन पिढीनं सुद्धा नव्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी होते असं म्हणावं लागेल. एक गोष्टीचा उल्लेख करते. मध्यंतरी मुंबईला मी अशाच एका व्याख्यानाला गेले होते, तर तिथं काहींनी असं म्हटलं की आता पुण्यामध्ये काहीतरी नवं सुरू केलं पाहिजे, कारण पुण्यात व्याख्यानं होतात, पुण्यात फारशी व्याख्यानं होत नाहीत आणि बरेच ठिकाणी गौतमी पाटील नाचवली जाते. तर मी तिथे कडाडून विरोध करून सांगितलं की नाही, आज पुण्यामध्ये ज्या काही बाबासाहेबांच्या कार्यक्रम होतात, ज्या 14 एप्रिलच्या, तिथे आपण भाषणं ठेवतो, आपण काही कृतीसत्र ठेवतो, परंतु हे प्रकार आपल्याकडे होत नाहीत. तेव्हा आपण नव्या दृष्टीनं आपली ही साजरी करतो आहोत, हे भान आपल्या प्रत्येकालाच ठेवायला पाहिजे. त्याचा प्रसारही आपण करायला पाहिजे. मला असं वाटतं बोलताना भान राहत नाही, तसं ते माझं भान चुकू नये याची मी काळजी घेतेय. तर एकूण हा 2-2.5 हजाराचा पत्रव्यवहार आहे आणि पत्रव्यवहारातून बाबासाहेबांचं असं व्यक्तिमत्व की आज भारताच्या बाहेर बाबासाहेब अधिक प्रसारित झालेले आहेत, कारण तिथल्या समाजाची ती गरज आहे. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठात मी गेले, बाबासाहेबांना मला पाहता आलं. बाबासाहेबांचा पत्रव्यवहार तिथेही ठेवलेला आहे काही प्रमाणात. मुंबईमध्ये तो आहेच आहे. तर अनेक ठिकाणी विखुरलेला पत्रव्यवहार तो आता महाराष्ट्र शासनाने पत्ररूपाने केला, ही फार चांगली गोष्ट आहे. तर ही एक चांगली संधी आपण मला दिलीत. संख्येनेही बरेच लोक आहेत आणि यातले सगळे अनुभवी आहेत, अभ्यासू आहेत, याची मला जाण आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचा सन्मान मी ठेवते. मला आपण बोलावलं याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणते आणि मी इथं थांबते. जय भीम, जय भारत.